3 वेळेस ओंकार करू आणि प्रार्थना करून सुरू करूया आजच्या योगाभ्यासाला. दीर्घ श्वास भरायचा, दीर्घ श्वास सोडायचा, 3 वेळेस ओंकार. स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्ष्यमामृतात्. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. दोन्ही हात जोडून प्रातस्मरणीय परमपूज्य स्वामीजी महाराज व आचार्यजींना कोटी कोटी वंदन. तुम्हा सर्वांनाही ओम प्रणाम. योग कक्षा निशुल्क योग वर्ग फेसबुक लाईव्ह योग कक्षेमध्ये सर्वांचं स्वागत. या दीड तासाच्या अभ्यासामध्ये आपण व्यवस्थितपणे 60 सूत्री योग अभ्यासाचं साधना व्यवस्थित करायला हवी. एक एक स्टेप व्यवस्थित समजून घ्यायला हवेत. एक एक स्टेप व्यवस्थित समजून घेतल्या की प्रथमतः या संपूर्ण योगचं आपल्याला परिणाम यायला सुरुवात येतात. योगचे परिणाम काय आहेत? योगचे परिणाम संपूर्ण शारीरिक, बौद्धिक, मानसिक, आत्मिक दुर्बलता दूर होऊन सामर्थ्य वाढायला सुरुवात होते. तर हे योगचे परिणाम आहेत. म्हणून नेहमी करता जे योग शिक्षक बंधू भगिनी त्यांनी लक्षात ठेवावं की योग जर आपण योग शिक्षक म्हणून जर स्वतःला समर्पित करत आहोत तर त्याचा प्रथम लाभ हा आपल्याला होतो. आत्मकल्याणातनं राष्ट्र कल्याण हे उद्देश साध्य होते.
आत्मकल्याणात राष्ट्र कल्याण आणि विश्व कल्याण हा आपला उद्देश आहे मुख्य योग शिक्षक बंधू भगिनींचा. साधक म्हणून या साधनेच्या मार्गावरती निरंतर आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. परंतु राष्ट्र कल्याण करता करता, विश्व कल्याण करता करता आत्मकल्याण पण आपल्याला लक्षात ठेवायचं. आत्मकल्याण म्हणून कधीही हा विचार करू नका की आहे ना आपल्याला ह्याचा बेनिफिट काय मिळतो. आपल्याला आहे ना आपण कधीही कुठला विचार करायला लागलो, कधीही आपलं कार्य करायला लागलो की आपण त्याचे डायरेक्ट फायदे आणि इनडायरेक्ट फायदे याच्यामध्ये स्वतःला काय करत असतो, आपण गणना करत असतो की ह्याच्यापासून मला फायदा काय, याच्यापासून फायदाच फायदा आहे. जर नाही केलं तर आहे ना तोटाच तोटा. म्हणून थोडस जागरूक होऊन बंधू भगिनींनी याच्यामध्ये ना खूप उत्साहानं योगिक जॉगिंगचा अभ्यास करूया 12 स्टेप मध्ये. जसं ज्यांची शक्ती असेल तशी गती घ्यायची. जसं ज्यांची शक्ती असेल तशी गती घ्यायला हवी. शक्ती जर तीव्र असेल, शक्ती जर जास्त असेल तर गती पण थोडेसे अधिक होईल. ही पहिली स्टेप झाली. ही दुसरी स्टेप. ही तिसरी स्टेप. ही तिसरी स्टेप. चौथी स्टेप. नेक्स्ट अभ्यास. ही 5वी स्टेप. नेक्स्ट अभ्यास. याच्यामध्ये वजन कमी करण्यासाठी पण हा महत्वपूर्ण अभ्यास आहे. ज्यावेळेस आपण असं 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद थांबू. सुरुवातीला स्लो मध्ये करायचं. इकडे पण आणि इकडे पण स्लो मध्ये थांबायला हवं. थोडस असं थांबलं की इकडे प्रचंड ताण येतो. असं थांबायला हवं 30 सेकंद, 20 सेकंद पर्यंत. आणि स्लो केलं सुरुवातीला की मग नंतर फास्ट करायला. असं 10 पासून 20 पर्यंत, 20 पासून 25 पर्यंत आहे ना आपण याला करायला हवं या अभ्यासाला. त्याच्यानंतर नेक्स्ट अभ्यास. असं स्लो मध्ये पण करायला हवं. आणि स्लो मध्ये झाल्यानंतर मग थोडस पण करायला हवं. केल्याने होत आहे रे, आधी केलीच पाहिजे. नेक्स्ट अभ्यास.
हा स्लो मध्ये अभ्यास. पाठीमागे थांबायचं आणि पुढे, मग नंतर थोडस फास्ट. हा 10वा अभ्यास झाला. आता 11वा अभ्यास आणि 12वा अभ्यास. ज्यांचं वजन जास्त, ज्यांचं वय जास्त, त्यांनी नुसतं आहे ना स्लो स्लो मध्ये करावं. ज्यांचं वय जास्त आहे त्यांचं, ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी सुरुवातीला आहे ना असं आहे ना, जे 80 किलोचे आहेत, ते 100 किलोचे आहेत ना, जे आहेत त्यांनी ना थोडस असं संत गतीने, पण जे युवा आहेत ते थोडस पासून 15 पर्यंत, 15 पासून 25 पर्यंत, 50 पर्यंत आहे ना, हे अभ्यास आपण करायला हवं. कारण हा अभ्यास व्यवस्थित केल्याने काय होतं, समुच्च असंतुलन दूर होतं. नेक्स्ट अभ्यास, दोन्ही हात समोर, हात आपले उजवीकडे तर पाय आपले डावीकडे, पाय आपले उजवीकडे तर हात आपले डावीकडे. हा अभ्यास थोडस स्लो मध्ये सांगितलं आहे ना. आता हेच योगिक जॉगिंगचा अभ्यास ज्याला वजन कमी करायचं त्याने 2-2 वेळा करायला हवं. कधी कधी आपण आहे ना, आपण कधी कधी आहे ना तामसिक म्युझिक बघून आहे ना आपण बघतो झुंबा नावाचे काय चालू आहेत, काही प्रकार चालू आहेत. पण आपण सात्विक म्युझिक लावूनही आपण योग करू शकतो आहे ना. संगीतमय योग म्हणतात त्याला आहे ना, संगीतमय योग. आणि तो संगीतमय योग कसा असावा तर रिपीट योगिक जॉगिंग. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलं व्यलम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकाठमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवम्. जटाकटाह सम्भ्रम भ्रम निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगत् 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 ज्वलल्ललाट मट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतिक्षणं मम. धराधरेन्द्र नन्दिनी विलास बन्धु बन्धुरस्फुरस्तिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगम्बरे मनो विनोद मे तु वस्तुनि. जटाभुजंग पिंगल स्फुरत्प्रणामणि प्रभा कदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्ध सिन्धुरस्फुरस्वगुत्तरीयने दुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूतभर्तरि. ॐ नमः शिवाय.
सदाशिवं भजाम्यहं सदाशिवं भजाम्यहम् ॐ नमः शिवाय सहस्रलोचन प्रभृत्य शेषलेख शेखर प्रसून धूलिधोरणी विधूसराङ्घ्रिपीठभूभुजङ्गराजमालया निबद्ध जाटजूटक श्रियैचिराय जायतां चकोरबन्धुशेखरः ललाटचत्वरज्वलद्धनञ्जयस्फुलिङ्गभातिपीतपञ्चसायकं नमन्निलिम्पनायकं सुधामयूखलेखया विराजमानशेखरं महाकपालि सम्पदे शिरोजकालमस्तु नः कराल भाल पंडिका धगत 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 ज्वलत धनंजयाहुतीकृत प्रचंड पंचसायके धराधरेंद्र नंदिनी कुचाग्र चित्रपत्रक प्रकल्पनैक योगिक जॉगिंग नंतर सूर्यनमस्कार व्यवस्थित करायला हवं. हे झालं योगिक जॉगिंगचा अभ्यास. योगिक जॉगिंग नंतर सूर्यनमस्कार व्यवस्थित 12 स्टेप मध्ये सूर्यनमस्कार. दोन, तीन, चार, प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कारिम प्रभावलंबि कंठ कंदली सहा, रुचिप्रबद्ध कंधरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदं धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे 10, अखर्व सर्व 11, कदंब मंजरी रस प्रवाह आणि 12. सूर्यनमस्कार असं आहे ना व्यवस्थित करायला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 12. असं सूर्यनमस्कार आहे. सूर्यनमस्कार असं आहे ना. 2, 3, 5, 25, 50 दररोज करायला. सदा शिरस्थमञ्जलिं वहद्विमुक्तलोललोचनो ललाम भाललग्नकः शिवेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम्. पठन् स्मरन् ब्रुवन् नरो विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं हि देहिनां तु शङ्करस्य चिन् विमोहनं हि देहिनां तु शङ्करस्य चिन् विमोहनं हि देहिनां तु शङ्करस्य चिन्तनो. एक प्रकारचा दंड. विस्त्रदंड सुरुवातीला आहे ना 2-5च करायला हवेत. हळूहळू आपलं सामर्थ्य वाढवायला हवं. सामर्थ्य वाढण्यासाठी थोडीशी गती वाढवायला हवी. पण जसं शक्ती असेल तशी गती घ्यायची. जसं शक्ती असेल तशी थोडी गती घेतली की आपल्यातली पण आहे ना जे सुप्त असलेली शक्ती ती सुद्धा वाढते, सामर्थ्यशाली बनते. शरीर आहे ना वज्रासारखं मजबूत होण्यासाठी मदत होते. शरीर आकार घ्यायला सुरुवात होते. हळूहळू करायला हवं, व्यवस्थित करायला हवं. केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे.
थोडासा पुरुषार्थ करूया. श्रद्धे स्वामीजी महाराज नेहमी सांगतात, पुरुषार्थ केल्यानेच परिणाम येणार आहेत. जे पुरुषार्थ करणार नाही, जे मेहनत करणार नाही, त्याचा परिणाम येणार नाही. शारीरिक बल, मनोबल, आत्मबल, आर्थिक बल आणि चारित्रिक बल, हे सगळेच बल आपल्याला व्यवस्थित करायचे. मिश्रदंडचा अभ्यास. पंधरा 25 सेट करायला हवेत आहे ना. सलग केलं तरी चालू शकत, पण 25 सेट करणं, 4 सेट मध्ये 100 करणं, 8 सेट मध्ये 200 करणं, 200 दंडाचा अभ्यास करणं युवांसाठी आहे ना महत्वाचा अभ्यास आहे, साधन आहे. जे युवा घामाच्या अंघोळ करतील ते एकदम सशक्त मस्त होतील. नेक्स्ट अभ्यास फक्त बघून घ्या अभ्यास, शेरदंडाचा अभ्यास आहे ना. त्याच्यानंतर मग थोडा मुक्तलचा अभ्यास. जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्यलम्बितां भुजङ्गलिङ्गमालिकान्तमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शिवम्. जटाकटाह संभ्रम भ्रमनिलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगज्ज्वलल्ललाटमट्ट पावके चंद्रशेखरे रति प्रतीक्षण. 25, 30, 50 पर्यंत आहे ना. थोडस करायला हवं दररोज. आणि जिमला जायची आवश्यकता नाही. आपण घरच्या घरी थोडस दंड बैठकांचा अभ्यास करून आपण हा अभ्यास करू शकतो. प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित् दिगंबरे मनो विनोद मेतु वस्तुनि. जटाभुजंग पिंगल स्फुरत् प्रणामणि प्रभा कदंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्त सिन्धुरस्फुरत्वगुत्तरीय मेधुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूत भर्तरि. ओम नमः शिवाय. असा अभ्यास आहे ना. असा अभ्यास थोडस दररोज युवांनी करायला हवा असं आहे ना. युवांसाठी विशेष अभ्यास, युवांसाठी विशेष अभ्यास. नेक्स्ट अभ्यास.
योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार आणि थोडंसं दंडाचा अभ्यास आणि त्याच्यासोबत आहे ना थोडं मुद्दलचा अभ्यासही आपण या ठिकाणी केला. युवांसाठी विशेष अभ्यास. दररोज योग शिक्षक बंधू भगिनींनी आपल्या योग वर्गावरती ज्यांना योग कक्षाचं लाईव्ह पॅकेज करायचं त्यांनी आहे ना श्रद्धेय स्वामीजींनी जे सांगितलेलं जे पॅकेज आहे ते तंतोतंत करायला हवं. जसं की आता बसून करावेचे मुख्य अभ्यास मंडूकासन स्थिती 1 आणि स्थिती 2, शशकासन, त्याच्यानंतर गोमुखासन, त्याच्यानंतर आहे ना वक्रासन, गोमुखासन, शशकासन आणि मंडूकासन हे मुख्य अभ्यास 4 बसून करायचे. चला करूया व्यवस्थितपणे. डायबिटीससाठी ब्रँड अँबॅसिडर आसन. दोन्ही हातांचे मुठी बंद, दोन्ही हातांचे मुठी नाभीपाशी, अंगठ्या आतमध्ये वरून बोट, करंगळी बाहेरच्या साईडला, अंगठा आतमध्ये. दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास बाहेर सोडायचा, नाभीचा भाग आतमध्ये खेचायचा, पोट पूर्णपणे रिकामं करायचं आणि मग खाली झुकायचा. प्रत्येक अभ्यासाचा विधी व्यवस्थित करायला हवा. हा अभ्यास मंडूकासन. थोडं थांबायला हवा आसनांमध्ये, घाई करायची नाही, गडबड करायची नाही. आसन स्थितीमध्ये थांबल्यानंतर त्याचा रिझल्ट येतो. हळुवारपणे वरती 10 सेकंद, 15 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिट, 5-5 मिनिटापर्यंत आसन स्थितीमध्ये थांबायला हवं आपण. परत एकदा करूया. परत एकदा. नजर समोर, नजर समोर ठेवल्याने ना डायरेक्ट स्वादुपिंडावरती, पॅनक्रियाज वरती ना विशेष ताण येतो. परत श्वास भरत भरत वरती. ही झाली पहिली स्थिती मंडूकासनची. नेक्स्ट अभ्यास करूया आपण. डावा हात नाभीवरती, डाव्या हातावरती उजवा. दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास बाहेर सोडायचा. परत नजर समोर. मंडूकासन दुसरी स्थिती. डायबिटीस साठी ब्रँड अँबॅसिडर असं नाही. ज्याला डायबिटीस झाला त्यांनी ना जास्त काळ करायला हवं. वज्रासनात बसून नाही करता येत तर मांडी घालून करायला हवी. पण आसनाचा विधी आणि कालावधी परफेक्ट जाणण्याचा प्रयत्न करायला एकदम व्यवस्थित. परत एकदा करूया. मंडूकासन दुसरी स्थिती. नजर समोर. समस्त पोटाचे आजार बरे होण्यासाठी मदत होते या अभ्यासाने. परत श्वास भरत भरत वरती. लिव्हर, किडनी, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे, समस्त पाचन तंत्र बसून करावेचे जे अभ्यास आहेत ना ते एकदम आपलं संपूर्ण पाचन तंत्र व्यवस्थित करतात. तर नेक्स्ट अभ्यास करूया. शशकासन. श्वास भरत भरत पाठीमागे, श्वास सोडत सोडत पुढं, डोकं कोपरापर्यंत हात जमिनीला टच करायचं. परत श्वास भरत भरत पाठीमागे, जेवढं शक्य असेल तेवढं. परत श्वास सोडत सोडत पुढं. परत श्वास भरत भरत वरती. दोन्ही हात सेंटरला घेऊन खाली विश्राम. त्याच्यानंतर नेक्स्ट अभ्यास. दोन्ही पाय समोर. हे दंडासन स्थिती. दंडासनच्या स्थितीमध्ये त्याच्यानंतर बसून करावायचे तिसरं आसन ते म्हणजे वक्रासन. उजवा पाय जवळ घ्यायचा, डावा हात वरती उचलून उजव्या पायाच्या शेजारनं
डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडण्याचा प्रयत्न करायचा, नजर पाठीमागं, हात पाठीमागं. विश्राम. आसन स्थितीमध्ये थांबायला हवं थोडस आहे ना. परत दंडासन स्थितीमध्ये दोन्ही पाय समोर, हात आपल्या कमरेपाशी, हे दंडासन स्थिती. आसन स्थितीमध्ये जाताना आसन स्थितीवर आसन करून आल्यानंतर या स्थितीमध्ये आपण यायला हवं. आता उजवा पाय जवळ घेतला होता, आता डावा पाय आपण जवळ घेऊ. दुसऱ्या साईडने वक्रासन. विश्राम. हे झालं तिसरं आसन बसून करायचे, जे बंधू भगिनी लिहूनही घ्यावं. हे आसनांचा अभ्यास व्यवस्थित विधी आपल्याला साधकांच्या समोर आहे ना, ज्यावेळेस आपल्याला प्रेझेंटेशन करायचं असतं त्यावेळेस आहे ना, या छोट्या छोट्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. नेहमी करता आसन उजव्या साईडने चालू करायला हवं. प्रथम उजव्या साईडने एक डिसिप्लिन येतं. स्वामीजी महाराजांनी हे व्यवस्थितपणे सांगितलं. गोमुख आसन. उजवा पाय पाठीमागे, उजव्या पायावरती थोडंसं बसायचं टाचेवरती आहे ना. त्याच्यानंतर डावा पाय वरती. जो पाय वरती असेल तो हात वरती. डावा पाय वरती असला की डावा हात वरती जाणार. हे गोमुखासन महत्वपूर्ण अभ्यास. विश्राम. हे झालं उजवा पाय पाठीमागे घेतला होता, आता डावा पाय पाठीमागे घेऊया. डावा पाय पाठीमागे, डाव्या पायावरती बसायचं आणि जो उजवा पाय वरती ठेवायचा. जो पाय वरती असेल तो हात वरती. पाठीमागनं बोटं पकडण्याचा प्रयत्न करायचा. परत श्वास सोडत मूळ स्थितीमध्ये. असं स्थितीमध्ये गेल्यानंतर आहे ना, श्वासोश्वास नॉर्मल ठेवायचा. हे झालं बसून करायच्या अभ्यासामध्ये. मंडूकासन, शशकासन, वक्रासन आणि गोमुखासन हे महत्वपूर्ण अभ्यास. ह्याचे लाभ काय आहेत? ह्याचे लाभ आहेत आपलं संपूर्ण पाचनतंत्र व्यवस्थित करतात, पचन संस्था व्यवस्थित करतात. नेक्स्ट अभ्यास आपण करूया पोटावरील प्रमुख आसनांचा अभ्यास. त्याच्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण अभ्यास जो पहिला अभ्यास आहे, ज्या अभ्यासाचं नाव आहे मकरासन. दोन्ही हातांचा स्टँड करायचा. श्वास भरत एक एक पाय शीटला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. थोडं थांबायचं तिथं, घाई करायची नाही. थोडं थांबायचं तिथं. एक एका पायाने झाल्यानंतर दोन्ही पायाने एकत्र. कमरेसाठी ब्रँड अँबॅसिडर आसन आहे ते. कमरेसाठी मकरासन, भुजंगासन, शलभासन हे महत्वपूर्ण अभ्यास. दोन्ही पायाने एकत्र. थोडं थांबल्यानंतर श्वासोश्वास नॉर्मल ठेवायचा. एक जर्क बसतो आपल्या ना कमरेला, एक जर्क अनुभवायला मिळतो. त्याला ट्रॅक्शन म्हणतात ॲलोपॅथिक मध्ये, ट्रॅक्शन या प्रकारला. या ठिकाणी जर योग नाही केला आपण दररोज, असं जर आसनांचा अभ्यास नाही केला तर हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रॅक्शन करावं लागेल. पण जर आपण दररोज असा अभ्यास केला तर ट्रॅक्शन करण्याची आवश्यकता नाही. मकरासन अतिशय महत्वपूर्ण अभ्यास. थोडं थांबायचंय. विश्राम. हे झालं मकरासन. नेक्स्ट अभ्यास भुजंगासन. दोन्ही हात छातीच्या साईडला. श्वास भरत फक्त नाभीपर्यंतचा भाग वरती उचलायचा. दहा सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद थांबायचं. काउंट करायचं आपण. 1 2 3 4 5 6 7
8 असं मनातल्या मनात काउंट करायचं आहे ना. कधी कधी आहे ना योग वर्गावरती सुद्धा आपण काउंट करू शकतो. परत एकदा करूया भुजंगासन स्थिती 1. थोडा त्रास होतो कमरेला, होऊ द्या, काय हरकत नाही. पण थोडा त्रास झाल्यानंतर आहे ना कमरेचे आजार बरे होतात, दुर्बलता दूर होते आणि कमरेमध्ये सामर्थ्य वाढायला सुरुवात होते. म्हणून कमरेसाठी अतिशय ब्रँड अँबॅसिडर आसन आहेत हे मकरासन, भुजंगासन आणि शलभासन. स्लो मध्ये केलं, थोडंसं फास्ट करूया ह्याला नगारा कमी करण्यासाठी. 25-25चं सेट करायला हवं ज्याला नगारा कमी करायचा आहे त्यांनी. गोल गोल भूगोल मोटोल ज्यांचं शरीर झाले ना त्यांनी किती वेळ करायला हवं? 25 वेळा. कसं? पंचवीसचा अभ्यास कंप्लीट. भुजंगासन स्थिती 1 कमरेसाठी पण आणि वजन कमी करण्यासाठी पण. ज्या बंधू भगिनींना आपल्या आहे ना शरीराचं विशेष काळजी असते म्हणून त्यांनी थोडस विशेष अभ्यास करायला हवा. नेक्स्ट अभ्यास दुसरी स्थिती भुजंगासनची. डावा छाती खाली, डाव्या हातावरती उजवा, श्वास भरत भरत. दुसरी स्थिती भुजंगासनची. परत श्वास सोडत सोडत खाली. शक्तीप्रमाणे थांबायचंय थोडस. जसं सामर्थ्य असेल तसं आहे ना गती घ्यायची योगाभ्यासामध्ये. पण हळूहळू गती वाढवली की सामर्थ्य हे वाढतं. तर हा अभ्यास भुजंगासनचा दुसरी स्थिती. नेक्स्ट अभ्यास शलभासन. दोन्ही हात मांड्याखाली, हनवटी जमिनीला टच. प्रथम एक एक पायाने शलभासन. हे सगळे आसन सातसूत्रे अभ्यासामध्ये येणारे अभ्यास आहेत. परत डाव्या पायाने तिथं थांबायचंय थोडस. कमरेवरती विशेष ताण येतो. एकेका पायाने झाल्यानंतर दोन्ही पायाने एकत्र करायला हवं. हे असे दोन्ही पायाने एकत्र थांबायचं थोडस. आणि ह्याला थोडासा फास्ट हे करू शकतो आपण. कमरेवरचं चरबी, पोटावरचं चरबी कमी करण्यासाठी. हा अभ्यास विशेष, हा अभ्यास म्हणजे कमरेचे आजार बरे करण्यासाठी. 3 आसनांचा मुख्य अभ्यास आहे. पहिलं केलं आपण मकरासन, दुसरं केलं आपण भुजंगासन आणि तिसरं केलं आपण शलभासन. बसून करावयाचे 4 आसनं, पोटावरचे 3 आसनं, आता पाठीवरचे मुख्य आसनं. तसं हजारो आसनं आहेत. हजारो आसनांचा शोध लागला गेलेला आहे. पण ज्या मुख्य आसनांनी आपल्याला रिझल्ट येणार आहेत ना ती आसनं स्वामीजींनी आपल्याला काय केलेले आहेत? सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पाठीवरील प्रमुख आसनांचा अभ्यास. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, पाय फोल्ड करून आपल्या सीट जवळ घ्यायचे. मेरुदंडासाठी हे अभ्यास महत्वाचे आहेत. मेरुदंडासाठी, मणक्यांसाठी, मणक्याचे आजार बरे करण्यासाठी. त्याच्यामध्ये पहिलं आसन आहे मर्कटासन स्थिती 1. गुडघ्याला गुडघा, घोट्याला घोटा टच. श्वास भरत भरत पाय उजवीकडे, मान डावीकडे. परत श्वास सोडत सोडत मूळ स्थितीमध्ये. परत श्वास भरत भरत पाय डावीकडे, मान उजवीकडे. हे दररोजचा अभ्यास करता करताही तुम्ही निरोगी होऊ शकता. जे नवीन योग शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांनी लक्ष देऊन ऐका. हे योग अभ्यास करता करताही तुम्ही निरोगी होता. आणि तुम्ही निरोगी झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचंय? आपल्याला आपलं सामर्थ्य वाढलं की ते सेवेमध्ये लावायचे. परत श्वास भरत भरत
कारण साधना करणं आणि सेवा करणं हे प्राईम कर्तव्य असावं आपलं. आपल्या सगळ्याच महापुरुषांनी ते कार्य केलं, आपण का करू नये. मात्र चित्र लावून त्यांचं आहे ना, त्यांच्या स्वप्नातलं हे राष्ट्र निर्माण होणार नाही, समाज निर्माण होणार नाही. अवघाचे संसार सुखाचा करण्यासाठी प्रथम आपला जीव सुखाचा आहे का ते बघावं लागेल, आपला परिवार सुखाचा आहे का ते पाहावं लागेल. आणि ते सुख अनुभवता येत नसेल तर योगला सुरुवात करायला हवी. योगची साधना करणं आणि योगच्या माध्यमातून सेवा करणं हे आपलं कर्तव्य असायला हवं. मग बघा, एकच जीव काय, एकच संसार काय अवघाची संसार सुखाचा करू शकता. मर्कटासन ही पहिली स्थिती झाली. दुसरी स्थिती, 1 फुटाचं अंतर घ्यायचं 2 पायामध्ये, 1 फुटाचं अंतर 2 पायामध्ये, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, श्वास भरत भरत पाय उजवीकडे, मान डावीकडे. उजवा पाय जमिनीला टच झाल्यानंतर डाव्या पायाचा गुडघा उजव्या पायाच्या पंजांवरती येतो. महत्वपूर्ण स्थिती मर्कटासनची दुसरी स्थिती. मर्कटासनची दुसरी स्थिती, परत पाय डावीकडे, मान उजवीकडे. थांबायचं थोडस, 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद. आपल्याकडे कालावधी कमी असल्यामुळे ना आपण थोडस फास्ट घेतो. मर्कटासन दुसरी स्थिती, डावा पाय जमिनीला टच झाल्यानंतर उजव्या पायाचा गुडघा डाव्या पायाच्या पंजांवरती येतो. परत श्वास सोडत सोडत मूळ स्थितीमध्ये, परत श्वास भरत भरत पाय उजवीकडे, मान डावीकडे, परत श्वास सोडत सोडत मूळ स्थितीमध्ये, परत पाय डावीकडे, मान उजवीकडे. मर्कटासन स्थिती अतिशय महत्वाचा अभ्यास. कधी कधी पित्तामुळे अपचन होत आणि अपचनामुळे गॅसेस निर्माण होतात आणि ते गॅसेसमुळे सुद्धा आहे ना मणक्याचे त्रास, मेरुदंडाचे त्रास, काही आहेत ना हाडांचे त्रास आपल्याला येतात. ही झाली दुसरी स्थिती. आता तिसरी स्थिती, उजवा पाय वरती घ्यायचा, डाव्या साईडला जिथं कुठं टेकल तिथं टेकवण्याचा प्रयत्न करायचा, मान विरुद्ध दिशेला. मर्कटासनची तिसरी स्थिती. सगळ्या योग शिक्षक बंधू भगिनीने लिहून घ्यावं हे सगळं अभ्यास. परत पाय वरती सरळ घ्यायचा, परत पाय खाली घ्यायचा, परत डावा पाय वरती, परत जिथं कुठं टच होईल तिथं टेकवण्याचा प्रयत्न करायचा, मान विरुद्ध दिशेला. परत श्वास भरत भरत वरती, श्वास सोडत सोडत खाली, विश्राम. हे अभ्यास झाला. मर्कटासन तिसरी स्थिती. आता मर्कटासन चौथी स्थिती, दोन्ही पाय वरती करायचे, पाय डावीकडे, मान उजवीकडे. परत श्वास सोडत सोडत मूळ स्थितीमध्ये, श्वास सोडत सोडत खाली, परत श्वास भरत भरत वरती, पाय उजवीकडे. मर्कटासन चौथी स्थिती, मान डावीकडे, परत श्वास सोडत सोडत वरती, पाय सोडत सोडत खाली. मर्कटासनची चौथी स्थिती केली आपण. यानंतर नेक्स्ट अभ्यास आपल्याला करायचा आहे तो म्हणजे पवनमुक्त आसन. पोटातले गॅसेस कमी करण्यासाठी उजवा पाय हातात पकडायचा, श्वास बाहेर सोडायचा, गुडघ्याला नाक स्पर्श, हानुटे गळा स्पर्श करायचा, परत रिलॅक्स. डावा पाय घ्यायचा, श्वास बाहेर सोडायचा, नाक गुडघ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. पवनमुक्त आसन. नावामध्येच हिचे फायदा आहेत. पवन म्हणजे गॅसेस मुक्त करण्यासाठी. एकेका पायने झाल्यानंतर दोन्ही पायने एकत्र, श्वास बाहेर सोडायचा आणि चलत पवनमुक्त आसन पण करायचं ह्याच्यामध्ये. उजवीकडे डावीकडे हे चलत पवनमुक्त आसन. हा अभ्यास महत्वपूर्ण अभ्यास. नेक्स्ट अभ्यास, दोन्ही हात कमरेपाशी, थोडंसं हात आहेत ना सीटच्या खाली घेतलं तरी चालू शकतात. मेरुदंडाच्या नंतर महत्वपूर्ण अभ्यास वजन कमी करण्यासाठी आहे ना हे अभ्यास आहेत. याच्यामध्ये पहिला आसन अर्ध हलासन, त्याच्यानंतर पादव्रतासन, त्याच्यानंतर द्विचक्रिकासन आणि मग सायकलिंग. तर आपण करूया अर्ध हलासन. प्रथम एका पायाने करायला हवं हे आसन. एकेका पायाने 5 वेळा, 10 वेळा, 20 वेळा, 25 वेळा करायला हवं. एकेका पायाने झालं तर दोन्ही पायाने एकत्र करायला हवं असं. दोन्ही पायाने एकत्र. हे अर्ध हलासनचा अभ्यास. अर्ध हलासन झाल्यानंतर पायांचे आडवे गोल, ज्याला पादव्रतासन म्हणतात, पायांचे आडवे गोल पादव्रतासन. हे अशा पद्धतीने आहे ना. विरुद्ध दिशेने पण करायला हवं. विरुद्ध दिशेने, हे विरुद्ध दिशेने उलटा गोल म्हणतात.
उजव्या पायाने झाल्यानंतर डाव्या पायाने करायला हवा हा अभ्यास. त्याच्यानंतर विरुद्ध दिशेने पण. या अभ्यासाला म्हणतात पादवृत्तासन. पायांचे आडवे गोल लिहून घ्या व्यवस्थित. जे योग शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांनी लिहून घ्यायला हवं व्यवस्थित. नेक्स्ट अभ्यास. एका पायाने झाल्यानंतर दोन्ही पायाने एकत्र. शरीराचा गोल भूगोल कमी करण्यासाठी जे योग शिक्षक गोल भूगोल घेऊन फिरतात ना, नगारा घेऊन फिरतात, त्यांनी हे थोडस आहे ना अंतरात्म्यातनं काय करायचं, अंतर मनातनं थोडस आहे ना स्वतःला लाजायचंय जरा. कारण गुरु किती आपले आदर्श आहेत चित्राने चरित्राने. आपण शिष्य कमीत कमी 10% 20% तरी व्हायला हवं. म्हणून हा अभ्यास पादवृत्तासन, पायांचे आडवे गोल. म्हणून जे शिष्य नगारा घेऊन फिरतील, ज्यांचं गोल गोल भूगोल मुटल शरीर आहे, ज्यांचं आहे ना फ्यूज उडाण्याला शरीर आहे, असं शरीर ते सच्चे शिष्य कधीच होऊ शकत नाही. म्हणून योगने प्रथम आपलं असंतुलन दूर करायला हवं, पुरुषार्थाची पराकाष्ठा करायला हवी. हे आडवे गोल असे हे गोल किती करायला हवे? 10 पासून 15 पर्यंत, 15 पासून 20 पर्यंत, 20 पासून 25 पर्यंत गोल करायला हवे. हे झाले पायांचे आडवे गोल. नेक्स्ट अभ्यास पायांचे उभे गोल. उजव्या पायाने प्रथम 4-5 गोल सरळ, परत विरुद्ध दिशेने पण. कालावधी कमी असल्यामुळे आपण कमी घेतोय, पण तुम्ही स्वतः आहे ना जर वजन जास्त असेल तर हे 50-50 गोल करायला हवे. 50-50, 100-100, 200-200 गोल करायला. गोल कमी होतो शरीराचा. शरीराचा गोल कमी असणं, शरीर आपलं सुंदर सुडोल असणं हे आपलं प्राईम कर्तव्य. नुसतं सुंदर सुडोल शरीर करायचं नाही तर सामर्थ्यशाली शरीर करायचं. सामर्थ्य कशाने येतं? दंड बैठकांचा अभ्यास केल्याने, सूर्यनमस्कार केल्याने सामर्थ्य येतं. एका पायाने झाल्यानंतर आहे ना, एका पायाने झाल्यानंतर दोन्ही पायाने एकत्र करायला हवं. दोन्ही पायाने एकत्र करायचं असं परफेक्ट विधी करायचा. थोडासा अंगात आल्यासारखं करायचं नाही ना, गडबड करायचं नाही, व्हायरस घुसल्यासारखं करायचं नाही. एकदम शांत. जे करायचे ते परफेक्ट, जे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच परफेक्ट. त्याला हे योग म्हणतात. योग कर्म सुकौशलम. जे कर्म कुशलतापूर्वक केलं जातं त्याला योग कर्म सुकौशलम म्हणतात आहे ना. म्हणून योग कर्म सुकौशलम. विरुद्ध दिशेने पण हा अभ्यास. त्याच्यानंतर थोडस सायकलिंग. हे सायकलिंग असं आहे ना 100 वेळा, 200 वेळा आहे ना करायला हवं. ज्यांचं वजन 70-80-100 किलो आहे त्यांनी थोडस मेहनत अतिरिक्त करायला हवं. आणि ज्यांना वजन वाढवायचंय त्यांनी थोडस सूर्यनमस्कार, विश्राम. नेक्स्ट अभ्यास थोडस आहे ना रिलॅक्स करायचं. डाव्या कुशीवरून उठून बसायचं. तर हे पहा हा अभ्यास झाला. आसनांचा अभ्यास आहे ना. पूर्ण आसनं व्यवस्थितपणे तुम्हाला काय केलेत आता थोडस दाखवलेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार योग मध्ये, बहिरंग योग मध्ये येतात. धारणा, ध्यान आणि समाधी अंतरंग योग मध्ये येतात. म्हणून नेहमी करता छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आसनांचा अभ्यास 2 चरणाचा अभ्यास झाला आपला. आता 3ऱ्या चरणाच्या अभ्यासाला आपण करूया. प्राणायामचा अभ्यास. प्राणायामचा अभ्यास ज्या प्राणायामने संपूर्ण 6:55 झालेले आहेत. पहा आपण बरोबर 6 वाजता सुरू केला होता अभ्यास. बरोबर 7:30 आपण शांतीपाठ घेणार आहोत. आणि या अभ्यासामध्ये ना आपण व्यवस्थितपणे ना प्राणायामचा अभ्यास करणार. चला, एक आसन, एक मुद्रा, पाठीचा कणा हलकासा ताठ, मान सरळ, दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास बाहेर सोडायचा. भस्त्रिका प्राणायाम, प्राणायामच्या शृंखलेमधलं पहिलं प्राणायाम. मुख्य 8 प्राणायामचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थितपणे करायचा आहे. लिहून घ्यायचंय काय बंधू भगिनींनी. कसं प्रेझेंटेशन करतोय आपण, काय करतोय, प्रस्तुतीकरण कसं करतोय, त्याच्यावरती योग शिक्षकांचं आहे ना
समोरच्या साधकांचं आत्मबल मनोबल वाढतं. म्हणून चला थोडस करूया भस्त्रिका प्राणायामचा अभ्यास. संत गतीनं, मध्यम गतीनं आणि तीव्र गतीनं भस्त्रिका प्राणायाम कोरोनासाठी अतिशय महत्वपूर्ण अभ्यास आहे. संपूर्ण आपलं श्वसन तंत्र सशक्त होतं या अभ्यासाने. श्वसन तंत्र, लंग्स आपले मजबूत होतील. आपल्या छातीत फुफ्फुसाचे जे लंग्स असतात ना ते मजबूत होतात. सर्दी खोकला अस्थमा दमा येत नाही, राहत नाहीये. ज्यांना आजार असेल, विधी कसा करायला हवा? एक आसन, एक मुद्रा, पाठीचा कणा हलकासा ताट, मान सरळ. कुठलंही एक आसन, सिद्धासन, वज्रासन, पद्मासन किंवा सुखासन, किंवा अगदी बसता येत नसेल तर खुर्ची आसन. ज्यांचं अतिशय वजन वाढलेलं आहे, वय वाढलेलं आहे आणि जे पेशंट आहेत त्यांनी एकदम संत गतीनं, म्हणजे कसं असं करायला हवं आहे ना, संत गतीनं. आणि जे थोडेसे बरे आहेत त्यांनी थोडस ना मध्यम गतीचा अभ्यास. आणि तीव्र गतीचा अभ्यास कसा? असं तीव्र गतीने करायला हवा अभ्यास. 2-5 मिनिटं केलं ना, मस्तिष्क आहे ना एकदम शून्यामध्ये हँग होत. आणि शून्यामध्ये जाण्यासाठी आहे ना अतिशय महत्वपूर्ण स्पीडने करायचा अभ्यास आहे. सुरुवातीला थोडे दिवस तुम्हाला आहे ना त्रास होईल, पण एकदा आहे ना कठीण काम सारखं सारखं केलं की आहे ना त्रास कमी होतो आणि सामर्थ्य वाढतो आणि सहनशीलता वाढते. आपली व्यक्ती त्याच्यामध्ये मास्टर होतो. म्हणून योगला एक दिवस पण सोडू नका. 2007 ला आम्ही सुरुवात केली, एक दिवस पण आम्ही मागे फिरून पाहिलं नाही, निरंतर करत राहिलो. तुम्ही पण करा. हा झाला विधी. छातीमध्ये श्वास भरायचा, भरलेला श्वास बाहेर सोडायचा. विधीच्या नंतर संकल्प अतिशय महत्वाचा आहे. संकल्प काय करायला हवा? श्वास भरते वेळी आहे ना या ब्रह्मांडातील, निसर्गातील सगळ्या शुभ शक्ती माझ्या शरीरामध्ये प्रवेश करतायत. आणि ज्या वेळेस मी श्वास बाहेर सोडत आहे ना, तर माझ्यातलं जे अशुद्ध कर्म आहे, जे तामसिक सवयी येतात, जे नकारात्मक विचार आहेत, बिडी काडी गोवा गुटखा मांसाहार बियर दारू याच्यासाठी जीवन जगणं जीवनाचा तिरस्कार आणि अपमान, व्यसनाने वाचण्यासाठी जीवन जगणं जीवनाचा तिरस्कार आणि अपमान आहे. मोठ्या मोठ्या उद्देशासाठी जीवन जगायला हवं. ज्या उद्देशासाठी गुरुने जीवन केलेलं आहे, ज्या उद्देशासाठी आपले गुरु जीवन जगतात, ज्या उद्देशासाठी आपल्या आहेत ना महापुरुषांनी जीवन जगलं, ज्या उद्देशासाठी आपल्या ऋषिकांनी जीवन जगलं, त्या उद्देशासाठी आपण हे जगायला हवं. मग बघा आपला सुख शांतीचा आणि स्थिरतेचा मार्ग कसा प्रशस्त होतो. म्हणून छोटे छोटे जे आहेत ना उद्देश आहेत, तामसिक सवयी वगैरे, खाण्यासाठी जगणं, साडी माडी गाडीसाठी जगणं, विचित्र अवस्था आहे जीवनाची. त्याच्यासाठी जगायला आपण नितांत जेवढी गरज आहे तेवढं जगायला हवं. बाकी सगळं अर्पण करायला हवं भारत मातेला. योग शिक्षकाचं प्राईम कर्तव्य आहे, प्राथमिक कर्तव्य योग शिक्षकांचं. नाहीतरी आहे ना व्यक्ती आहे ना बेहोश आणि बेसावधमध्ये. म्हणून संकल्प काय करायला हवा? छोट्या छोट्या उद्देशासाठी नाही, मोठ्या उद्देशासाठी. नकारात्मक तामसिक आसुरी संपदा सगळं बाहेर काढून टाकायचं, दैवी संपदाची प्रतिष्ठापना हा संकल्प करायला हवा. ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्ता मध्य तिष्ठन्ति राजसा जगन्यगुण वृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसा. अधोगतीकडे जातो व्यक्ती. म्हणून तामसिकता नसून सात्विकतेला प्रवेश, सात्विकतेची प्रतिष्ठापना, असा हा संकल्प महत्वाचा आहे. केल्याने होत आहे रे. आधी पहिलं करून तरी बघा, काल्पनिक वाटेल पण थोडंसं आहे ना
याचा सवय आणि स्वभाव जर आपला झाला तर खरोखरच वाटेल आता जीवनामध्ये ना सगळा मार्ग प्रशस्त झाला. तर थोडस प्रयत्नपूर्वक आहे ना. विधी सांगितला, संकल्प सांगितलाय, कालावधी किती असावा. निरोगी व्यक्तीने 5 मिनिटं करायचा अभ्यास. पण ज्यांना सर्दी खोकला असतावा, दमा आहे ना, त्यांनी थोडस 10 मिनिटापर्यंत करायला हवा अभ्यास. सर्दी खोकला असताना दमाच्या पेशंटने 10 मिनिटापर्यंत. विधी, संकल्प, कालावधी आणि समर्पण, निरंतर समर्पण. दंड देवळात आणि चित्त पायताना चालणार नाही. ज्या ठिकाणी आपण अभ्यास करतोय त्या ठिकाणीच आपलं तन आणि मन असायला हवं. तर ते ज्ञान आपल्यामध्ये काय होतं, इनपुट होतं व्यवस्थित. विश्राम. याच्यानंतर आपण करूया कपालभाती प्राणायामचा अभ्यास. थांबायचं नाही, थकायचं नाही, विराम नाही, विश्राम नाही. एका सेकंदाला एक स्ट्रोक करत राहा आणि करत करत ऐकण्याचा प्रयत्न करा. थांबू नका, थकू नका, विराम करू नका, विश्राम करू नका. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. कपालभाती प्राणायामचा सारखं ना अद्भुत प्राणायाम. जसं पहिल्या प्राणायामने आपलं श्वसन तंत्र सशक्त होतं, दुसऱ्या प्राणायामने पाचन तंत्र सशक्त होतं. आणि पाचन तंत्र ज्यांचं व्यवस्थित आहे ना, त्यांचं स्वास्थ्य आणि सौंदर्य व्यवस्थित असतं. म्हणून कफचाही विकार वाढला तरी कमी होतो, पित्त दोष वाढला तरी कमी होतो आणि वात दोष वाढला तरी कमी होतो. पण नित्य नियमाने करायला हवं. जे नित्य नियमाने करतील ना ते मग सुख शांतीचा मार्ग प्रशस्त करतील. करत करताय का, थांबू नका, थकू नका. एका सेकंदाला एक स्ट्रोक, मध्यम गती, मध्यम शक्ती. विधी अतिशय महत्वाचा आहे. जाणीवपूर्वक श्वास बाहेर सोडण्यावरती लक्ष द्यायचं. लिहून घ्या व्यवस्थितपणे. विधी, कपालभाती प्राणायामचा विधी, जाणीवपूर्वक श्वास बाहेर सोडण्यावरती लक्ष द्यायचं. ज्यावेळेस श्वास बाहेर सोडतो तर नाभीचा भाग हलकासा आतमध्ये जातो, स्ट्रोक बसतो त्याला. चेहऱ्यावरती प्रसन्नता असावी, शरीर स्थिर ठेवायचं. असं कपालभाती प्राणायामाला निरंतर अभ्यास करायला हवा. संकल्प करत करत माझ्यातलं जे असंतुलन आहे ते दूर होते. वजन असेल तर वजन कमी होतं, डायबिटीज असेल तर डायबिटीज बरा होतोय, बीपीचा त्रास असेल तर बीपीचा त्रास, एक एक डिजीज माझे काय होत आहेत, बरे होत आहेत. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो ना, ही गोळी घ्या तुमचा आजार बरा होईल, अर्धा आजार तिथंच बरा होतो. आपल्यातले सुद्धा डॉक्टर आपल्या आतमध्ये बसले सकारात्मक विचार म्हणजे ते डॉक्टर आहेत आपल्याला व्यवस्थित करणार. हिंट द्यायची प्रथमता या सुपर पॉवर मेमरीला की आता बरं होतोय आपण, दॅट्स इट. आणि त्याच्यासाठी जे काही विधी आहे आणि जो काही कालावधी श्रद्धे स्वामीजींनी सांगितला योगच्या माध्यमातून तो पूर्ण करणार, हा संकल्पही असायला. व्यवस्थित करायचं, कपालभातीत करायचं. निरोगी व्यक्तीने 10 मिनिटं करायलाच हवं. 10 मिनिटं केलं ना व्यवस्थितपणे ना, पाचन तंत्र व्यवस्थित होतं. पाचन तंत्र व्यवस्थित झालं की आपले लॅट्रिन पण व्यवस्थित होतं. स्वतःचं डॉक्टर स्वतः आहे ना, आहे का नाही हे चेक करण्यासाठी लक्ष देऊन आहे का काय करायचं. नेहमी करता जगातल्या कुठल्याही डॉक्टरकडे गेले की डॉक्टर पहिले विचारतात तुमचं संडास कशी होती आणि तुमची लघवी कशी होती. थोडंसं ऐकायला आहे ना विचित्र वाटतं, हसायला येतं, विचित्र वाटतं. जरी विचित्र असलं तरी आहे ना, पण ते आहे ना मर्म अतिशय महत्वाचं आहे. लक्ष देऊन थोडंसं ऐका. 3 गोष्टी थोडंसं चेकआउट करा.
लॅट्रिन करताना 3 गोष्टी कुठल्या चेक करायच्या लॅट्रिन करताना, संडास करताना. माझी संडास पेस्ट सारखी होत आहे का? माझी संडास जर पेस्ट सारखी होत असेल तर समजायचं पचन संस्था व्यवस्थित आहे. पण संडास जर शेळ्या मेंढ्यासारखी होत असेल, लिंबुळीसारखं होत असेल, एकदम पातळ होत असेल, चिकट होत असेल तर समजायचं काहीतरी गडबड आहे. दुसरं क्वेश्चन, संडासचा उग्र वास नाही आला पाहिजे. कधी कधी आहेत ना, कधी कधी परिवाराचा एक सदस्य गेला, तो जाऊन आल्यानंतर दुसरा सदस्य गेल्यानंतर आहे ना, केस नाकातले जसे केस जळून जातील इतका उग्र वास असतो. विचित्र वाटतंय ऐकायला, पण हे महत्वाचं आहे. ज्यांच्या संडासचा आहे ना नॉर्मल वास येणं स्वाभाविक आहे, नॉर्मल वास यायला पाहिजे. अतिशय आहे ना उग्र वास नको. तिसरा प्रश्न, लॅट्रिन आपली 2 ते 3 मिनिटात व्हायला हवी. जे 5-5, 10-10 मिनिटं कुतत बसतात ना, समजायचं परत काहीतरी गडबड आहे. ह्या 3 गोष्टी तुम्ही लक्ष देऊन पहा स्वतःचे आणि त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करा. सुधार कशाने होऊ शकतो? दररोज आवळा आणि ॲलोवेराचं काय करा, दररोज उठल्या आहे ना त्याचं सेवन करा. किंवा संध्याकाळी झोपते वेळी ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि पोटामध्ये गडबड आहे, संडास साफ होत नाही, त्यांनी 1 चमचा त्रिफळा चूर्ण आणि 1 चमचा मध गरम पाण्यामध्ये टाकून प्यायला सुरुवात करा. करताय का? थांबू नका, थकू नका, विराम करू नका, विश्राम करू नका. केल्याने होत आहे रे, केल्याची पाहिजे. म्हणून डॉक्टरकडे प्रथम गेले की डॉक्टर काय विचारतात? तुमची संडास कशी होते? तर या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देऊन पहा आणि थोडंसं सुधार करा. कपालभाती प्राणायाम 25-30 मिनिटं करा. दररोज आवळा आणि ॲलोवेराचा ज्यूस प्यायला सुरुवात करा. गोदनार्क पण प्यायला सुरुवात करा. आणि संध्याकाळी झोपते वेळे ना ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी 1 चमचा त्रिफळा चूर्ण, 1 चमचा मध, 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये घ्यायला हवं. सकाळी 2 मिनिटांमध्ये ना पूर्ण पोट साफ होतं, व्यवस्थित होतं. रात्रीचं उशिरा जेवण टाळा. जेवण आणि झोप याच्यामध्ये 2 तासाचा अंतर असायला हवं. कपालभाती प्राणायाम करत करत ऐकण्याचा प्रयत्न करा. कपालभाती प्राणायाम करत करत ऐका. थांबू नका, थकू नका, विश्राम. 5 ते 6 मिनिटाचा कालावधी झालाय, 7 मिनिटाचा कालावधी. सूक्ष्म अभ्यास. हे पहा, असं दंडासनामध्ये बसून प्रथमतः थोडंसं रिलॅक्स करायचे पाय असं. कारण बराच वेळा आपण एक आसनामध्ये बसल्यामुळं काय होतं, थोडंसं आहे ना पाय अवघडल्यासारखं होतात. तर त्याच्यासाठी हे सूक्ष्म व्यायाम श्रद्धे स्वामीजींनी सांगितलं. पहिला सूक्ष्म व्यायाम, फक्त बोट मागं पुढं, श्वास भरत भरत श्वास सोडत सोडत बोट मागं पुढं करायची. त्याच्यानंतर पूर्ण पंजे पुढं, पूर्ण पंजे पाठीमागं. दुसरा सूक्ष्म व्यायाम. तिसरा सूक्ष्म व्यायाम, पूर्ण पंजांचे गोल करायचे. उजव्या साईडने प्रथम घड्याळाच्या दिशेने, परत विरुद्ध दिशेने पण करायचे. विरुद्ध दिशेने पंजांचे गोल करायचे. नेक्स्ट अभ्यास, सूक्ष्म व्यायाम. विरुद्ध दिशेने पण. नगारा कमी होण्यासाठी मदत होते. 5 वेळा, 10 वेळा, 20 वेळा, 25 वेळा, साधारणतः 50-50 वेळा करायला हवा आपण हा अभ्यास. 50 वेळा, 100 वेळा आहे ना. त्याच्यानंतर हा अभ्यास, कटी सौंदर्य आसन. हे झालं सूक्ष्म व्यायाम मध्ये ना. त्याच्यानंतर हा अभ्यास, बटरफ्लाय तिथले का आसन. खास योग शिक्षक बंधू भगिनींसाठी ना हा अभ्यास चालू. जे नवीन योग शिक्षक आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बंधू भगिनी, जवळजवळ 20 बंधू भगिनी काय करतायत, योग प्रशिक्षक होत आहेत. योग प्रशिक्षक होण्यासाठी सहयोग प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रशिक्षण घ्यावं लागतं.
आणि ते काय चालू आहे, प्रशिक्षणाचा एक भाग चालू आहे. तर हा भाग आहे बटरफ्लाय, तिथले एक आसन. त्याच्यानंतर नेक्स्ट अभ्यास, परत एक आसन, एक मुद्रा, पाठीचा कणा हलकासा ताट, मान सरळ. हे सूक्ष्म लक्षात ठेवायचे. हे पण तर मी थोडस दिनचर्या सांगत होतो आपल्याला. दिनचर्या आपण जर व्यवस्थितपणे थोडस आहे ना मर्यादामध्ये राहण्याचा प्रयत्न केला तर ते मर्यादा पुरुषोत्तम राम बनतील. पण जे मर्यादेमध्ये दिनचर्या नाही ना ते मग नरच नराधम होतील. निर्णय तुम्हाला करायचा, आम्ही तर निर्णय केला अवघाची संसार सुखाचा करण्यासाठी आहे ना, नरच नारायण बनण्यासाठी आम्ही थोडस योगला स्वीकारलं, जीवनचर्या दिनचर्या व्यवस्थित केल्या. म्हणून जेवण आणि झोपेच्या मध्ये 2 तासाचा अंतर असावं नेहमी करता. जेवण केल्यानंतर कधीच झोपू नये. जेवण केल्यानंतर झोपणं म्हणजे पित्ताला आमंत्रण आहे, वजन वाढीला आमंत्रण आहे, रोगांचं माहेरघर होऊन जातं शरीर जर जेवल्या झोपलं तर आपण. कारण खाल्ल्याला अन्न डायजेस्ट होत नाही तर सडून जातं. म्हणून काळजी घ्यायची. जेवण आणि झोप याच्यामध्ये 2 तासाचं अंतर ठेवायचं. जेवताना नेहमी करता युक्त आहारस्य विहारस्य युक्त चेष्टस. नेहमी करता सात्विक आहार असावा आपला, सात्विक आहार असावा. सात्विक, नथिंग तामसिक. तामसिक आहार म्हणजे काय, ज्या आहाराने आपलं शरीर अहितकडे जातं, आतून सडून आणि किडून जातं. असं कुठला आहार आहे आपला जे सर्व रोगासाठी, सर्व शरीरासाठी आणि सर्व ऋतूमध्ये ना ते अपत्य आहे आपलं. असत्य आहार आहे तो म्हणजे बिडी काडी गोवा गुटखा मांसाहार, चहा कॉफी कोल्ड्रिंक्स, बियर दारू, मैद्याचे पदार्थ. हे कशामध्ये येतं, हे तामसिक आहारामध्ये येतं. म्हणून या आहारापासून वर्ज्य असावा, सात्विक आहार असावा नेहमी. याच्या विरुद्ध जे आहार आहे ते सात्विक आहार, जे हितकारक आहे ते सात्विक आहार. आणि उचित मात्रा, योग्य मात्रा घ्यायला हवी. आहार जास्त पण नकोय ना अगदी कमी पण नको. विश्राम. नेक्स्ट अभ्यास करूया बाह्य प्राणायामचा अभ्यास. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास बाहेर सोडा. दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास बाहेर सोडायचा. नाभीचा भाग आतमध्ये खेचायचा, त्याला उडी अनुबंध म्हणतात. नाभीचा खालील भाग ओटीपोट, मूत्राशय, गुद्धाशय वरच्या दिशेने खेचायचं, त्याला मूलबंध असे म्हणतात. आणि हनवटी कंठकुपाल लावायची, त्याला जालिंदर बंध असे म्हणतात. त्रिबंध सहित करायचा अभ्यास आहे. त्रिबंध, महाबंध, बाह्य प्राणायाम ही म्हणू शकतो. बाह्य प्राणायाम याला त्रिबंध प्राणायाम पण म्हणलं जातं. बाह्य प्राणायाम त्रिबंध प्राणायाम सुद्धा म्हणलं जातं. चला करूया परत एकदा. दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास बाहेर सोडायचा. श्वासाला बाहेर थांबवायचा, नाभीचा भाग आतमध्ये खेचायचा, नाभीचा खालील भाग वरच्या दिशेने खेचायचा. ओटीपोट, मूत्राशय, गुद्धाशय मूलबंध म्हणतात त्याला. आणि हनवटी कंठकुपाल लावायची. असा हा बाह्य प्राणायामचा अभ्यास. निरोगी व्यक्तीने किती वेळ करावा, निरोगी व्यक्तीने मात्र 3 वेळा करावा. पण ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे, ज्या माता भगिनींना मासिक धर्मातला त्रास आहे, ज्यांना गर्भधारणा होत नाही, ज्यांना युट्रेसची समस्या आहे, त्यांनी 3 वेळा, 5 वेळा, 10 वेळा, 7 वेळा, 20 वेळापर्यंत करायला हवा अभ्यास बाह्य प्राणायामचा. कुणी करू नये अभ्यास. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे, ज्यांना मासिक धर्म चालू आहे, ज्या माता भगिनींना, त्यांनी हा अभ्यास करू नये. एक एक शब्द हे उच्चारण व्यवस्थित करायचं आपण. त्या शब्दामध्ये ना सात्विकता असावी,
त्या शब्दामध्ये आपुलकी असावी, त्या शब्दामध्ये स्नेह असावा, त्या शब्दामध्ये आहे ना समोरच्याचा आत्मबल मनोबल वाढणारा शब्द असावा. योग शिक्षक बंधू भगिनींसाठी ह्या थोड्या थोड्या सूचना अतिशय महत्वाच्या आहेत. योगचं प्रस्तुतीकरण आपलं व्यवस्थित असायला हवं, पण तो योग आपल्या आचरणामध्ये असायला हवा. तर तो आचरणात असणारा योग आपल्या मुखातनं सहज बाहेर पडतो. बाह्य प्राणायाम नंतर अग्निसार क्रिया. अग्निसार क्रियेचा अभ्यास हा पण अतिशय महत्वाचा अभ्यास आहे. व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचा. केल्याने होत आहे रे आधी केलेचे पाहिजे. अग्निसार क्रिया. याच्यानंतर नवली क्रिया. नाभीचा भाग उभ्या दिशेने फिरवणं त्याला नवली क्रिया म्हणतात. ते कसं करायचं बघून घ्या. हा नवली क्रियेचा अभ्यास व्यवस्थित करायचा. सगळा अभ्यास व्यवस्थित, विधी आणि कालावधी आणि त्याचा संकल्प, त्या प्राणायाम प्रति समर्पण हा अतिशय महत्वाचा पाठ. नेक्स्ट अभ्यास करू आपण उज्जयी प्राणायामचा. प्राणायामच्या शृंखलेमधलं चौथं प्राणायाम, ज्या प्राणायामचं नाव आहे उज्जयी प्राणायाम. विधी कसा आहे, गळ्याचं अंकुंचन करायचं, श्वास भरायचा आणि आवाज करत करत त्याचं प्रॅक्टिस करायला. सुरुवातीला प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस कशी करायला हवी, अशी प्रॅक्टिस करायला हवी आहे ना. अतिशय महत्वपूर्ण अभ्यास आहे उज्जयी प्राणायाम. काही पेशंट थायरॉइड ग्रंथी असतात आपल्या गळ्यामध्ये, घशामध्ये आहे ना, या ठिकाणी गळ्यामध्ये. थायरॉइड ग्रंथी जर असंतुलित झाल्या तर त्यांना थायरॉइड आजार होतो पेशंटला. आणि थायरॉइड आजार झाल्यानंतर जसं डायबिटीज आणि बीपीला जसं मरेपर्यंत गोळ्या खाव्या लागतात, तसं थायरॉइडच्या पण पेशंटला आहे ना मरेपर्यंत गोळ्या खाव्या लागतात. माझी विनंती आहे, आज सगळ्यांनी संकल्प घेऊया, आपण गोळ्या मुक्त राहूया आणि आपल्या परिवाराला गोळ्या मुक्त करूया. योग शिक्षकांचं पहिलं ड्युटी, पहिला धर्म, पहिलं कर्तव्य काय, स्वधर्म आणि पारिवारिक धर्म काय आहे. स्वधर्म स्वतः गोळ्या मुक्त राहणं, स्वतः ॲलोपॅथिक मुक्त राहणं. घरातला पैसा घरात राहावा, देशातला पैसा देशात राहावा. घरातला पैसा घरातल्या विकासासाठी, देशातला पैसा देशाच्या विकासासाठी. पण योग म्हणजे की ह्युमॅनिटी बुस्टर आहे. योग म्हणजे काय आहे, संपूर्ण डेव्हलपमेंटचं काय आहे, एक साधन आहे. या योगला स्वीकारायचं आणि योगला स्वीकारून आहे ना संपूर्ण एक अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आपल्यामध्ये लोड करायचं. अष्टांग योग, भक्ती योग, ज्ञान योग आणि कर्मयोग. योगस्थ कुरु कर्माणि संगम तत्व धनंजया सिद्ध सिद्ध समोभूत्वा समत्वम योगोच्यते अर्जुना. योगस्थ कुरु कर्माणि. उज्जयी प्राणायामचा अभ्यास आपण थोडं प्रॅक्टिस केली. सलग विधी कसा करायचा एकदा बघून घ्या, आपण मिळून करूया. हा उज्जयी प्राणायामचा अभ्यास निरोगी व्यक्तीने मात्र 3 वेळा करायला हवा. या कोरोनाच्या वातावरणामध्ये तर आहे ना अतिशय महत्वपूर्ण अभ्यास आहे. कारण कोरोनाचं संक्रमण झालं तर पहिलं आपल्याला घशावरती अटॅक होतं, घसा खवखव होतो, सर्दी होते, खोकला येतो आहे ना, आणि लगेच समोरचा म्हणतो बहुतेक हा कोरोनाचा पॉझिटिव्ह पेशंट आहे. काही माझी विनंती आहे, जे दररोज उज्जयी प्राणायाम करतील, भस्त्रिका प्राणायाम करतील, सगळा योग व्यवस्थित करतील आहे ना, त्यांचा गळाही व्यवस्थित राहील, त्यांचा फुफ्फुस पण व्यवस्थित राहतील, त्यांचं शरीर पण व्यवस्थित राहील आणि त्यांचं आहे ना रोग प्रतिकारक क्षमता मजबूत सामर्थ्यशाली राहील. करोना काय, करोनाचा बाप आला तरी आहे ना आपल्या शरीरात सामर्थ्य असेल तर आहे ना आपल्याला कुठला आजार होऊ शकतो. सामर्थ्य वाढवण्यासाठी थोडंसं योग करायला हवा, आयुर्वेदाचा स्वीकार करायला हवा आणि प्रत्येक योग कालावधीनुसार करायला हवा, विधीनुसार करायला हवा. चला आणखी एकदा करू उज्जयी प्राणायाम, त्याच्यानंतर नेक्स्ट अभ्यास. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजव्या नासिका बंद करायची, डाव्या नासिकातून दीर्घ श्वास. हा झाला उज्जयी प्राणायाम.
निरोगी व्यक्तीने किती वेळ करायला हवा? निरोगी व्यक्तीने मात्र 3 वेळ करायला हवा. पण ज्यांना थायरॉइडची गोळी चालू आहे, ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे ना, ज्यांच्या घशामध्ये खवखव आहे, त्यांनी आहे ना 3 वेळा, 5 वेळा, 10 वेळा, 20-20 वेळा करायला हवा. ज्यावेळेस आपण 20-20 वेळा अभ्यास करू ना, तर तो अभ्यास दुसऱ्या आठवड्यामध्ये आपला रिपोर्ट आहे ना थायरॉइडचा काय होतो? नॉर्मल होतो. उज्जयी प्राणायाम झाल्यानंतर आपण करूया अनुलोम विलोम प्राणायाम. प्राणायामच्या शृंखलेमधलं 5वं प्राणायाम व्यवस्थितपणे करायचं, थांबायचं नाही, थकायचं नाही, विराम नाही, विश्राम नाही. एक आसन, एक मुद्रा, पाठीचा कणा हलकासा, ताठ मान सरळ. विधी प्रत्येक प्राणायामला हा कॉमन विधी आहे. एक आसन म्हणजे कुठलंही सिद्धासन, वज्रासन किंवा पद्मासन. एक आसन, एक आसन, एक मुद्रा. तर्जनीने अंगठ्यांचा अग्रभाग एकमेकांना स्पर्श उरलेले 3 बोटल. वायू मुद्रा, ध्यान मुद्रा, वरुण मुद्रा, पृथ्वी मुद्रा. अनेक मुद्रा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. घेतलेला श्वास विरुद्ध नासिकातून सोडून द्यायचा. परत ज्या नासिकातून श्वास सोडला त्या नासिकातून श्वास भरायचा. अनुलोम विलोम प्राणायाम, संजीवनी प्राणायाम म्हणून संबोधलं जातं. ब्रँड अँबॅसिडर आहे प्राणायाम. डिजनरेट झालेला सेल्स रिजनरेट करते हे प्राणायाम. विधीसोबत कालावधीही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित. निरोगी व्यक्तीने 15 मिनिटे करावं. पण ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला, अस्थमा, दमा, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या झालाय, ज्यांना बीपीचा त्रास आहे, ज्यांना बायपास करायला सांगितलं नाही, किंवा ज्यांच्यामध्ये ब्लॉकेज आहेत, त्यांनी आहे ना मस्तपैकी हळूहळू हळूहळू 25-30 मिनिटं करायला हवं. दिव्य रूपांतरणाला अनुभवू शकतो आपण. 2-2.5 महिन्यामध्ये ना ब्लॉकेज नष्ट होणं निश्चित आहे. कुठलाही असाध्य आजार असू देत, कॅन्सर सारखा आजार 9 महिन्यामध्ये नष्ट होऊन जात. रोग मिटल्यानंतर काय बरं होतं? रोग मिटल्यानंतर योगची काय प्राप्ती होते? रोग मिटल्यानंतर योग आपल्याला सामर्थ्यशाली करतं, दिव्य करतं. म्हणून ते दिव्य आणि भव्य जीवन अनुभव करण्यासाठी क्रियात्मक योग हे व्यवस्थित करा. आणि थोडंसं चिंतन करत करत काय करा? संकल्प करा. श्वास घेते वेळी आणि निसर्गातील, ब्रह्मांडातील सगळ्या शुभशक्ती माझ्या शरीरामध्ये प्रवेश करते. आणि ज्यावेळेस मी श्वास बाहेर सोडत आहे ना, माझ्या शरीरातील, माझ्या विचारातील संपूर्ण नकारात्मक विचार, सवयी सगळे बाहेर पडतात. म्हणून विधी आणि संकल्प अतिशय महत्वपूर्ण पार्ट आहेत. आणि त्याच्यानंतर कालावधी आपण महत्वपूर्ण पार्ट. समर्पण, प्राणायाम प्रति समर्पण. अनुलोम विलोम प्राणायाम दररोज नित्य नियमाने करायला हवं. नेक्स्ट हे झालं अनुलोम विलोम. थोडंसं हातांच्या सूक्ष्म व्यायाम. कपालभाती प्राणायाम करताना कमरेच्या खालील भागातले काही सूक्ष्म व्यायाम. परफेक्ट 60 सूत्रीचा अभ्यास. प्रथमतः हे बोट असे मागे पुढे ना थोडंसं हे करावं. त्याच्यानंतर दोन्ही मुठी बंद. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. त्याच्यानंतर आहे ना हा नेक्स्ट अभ्यास सूक्ष्म व्यायामचा. त्याच्यानंतर हा अभ्यास. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, विरुद्ध दिशेने पण सरळ. नेक्स्ट अभ्यास उजव्या हाताने डाव्या हाताला पकडायचं, डाव्या हाताने उजव्या हाताला पकडायचं. श्वास भरत भरत.
दोन्ही हात एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे, डोक्याच्या बॅक साईडला आहे ना, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला प्रेस करायचं. नुसतं प्राणायाम आणि सूक्ष्म व्यायाम जरी साधकांनी केले आणि आपण जर योग शिक्षक बंधू भगिनींनी करून घेतले ना, तरी सुद्धा ते मुक्त होतील रोगातनं, दुर्बलतेतनं. आणि ज्यावेळेस ते रोगातनं आणि दुर्बलतेतनं मुक्त होतील ना, त्यावेळेस त्या साधकांसाठी तुम्हीच परमेश्वर असता, तुम्हीच त्यांच्यासाठी एक मार्गदर्शक असतात, तुम्हीच त्यांच्यासाठी गुरु असता. म्हणून योग शिक्षक होणं ही आहे ना, ही खूप गर्व आणि गौरवाची गोष्ट आहे आणि ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त झाले. म्हणून कधीच आहे ना, आता 3 वेळा झाल्यानंतर परत पुढे कपाळावरती हात ठेवा, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला प्रेस करायचं. विश्राम. उजवा हात उजव्या साईडला, नंतर डाव्या साईड, नंतर मानेचे गोल करायचे हळूवार. हे सूक्ष्म व्यायाम दररोजच्या अभ्यासामध्ये आज 6 ते 7, दीड तास, 6 ते 7.5 या विरुद्ध दिशेने, या 1.5 तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला परफेक्ट 60 सूत्री कार्यक्रमाचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे, मार्गदर्शन केलेलं. चला परत करूया अनुलोम विलोम. अनुलोम विलोम आता करत करत काय करायचंय, त्याच्यानंतर जे भ्रामरी 3 वेळा, ओंकार 3 वेळा आणि 1 ते 1.5 मिनिटं प्रणव ध्यान. मी सूचना देईन तसं तुम्हाला त्या पद्धतीने करायचं. अनुलोम विलोम आहे ना, अनुलोम विलोम करत करत पण ध्यान करायचं, परमेश्वराचं स्मरण करायचं आहे ना. मी एक भजन म्हणणार आहे, त्या भजनाच्या मस्त आहे ना, तल्लीन होऊन करायचं आहे अनुलोम विलोम प्राणायाम. आणि त्याच्यानंतर मग डोळे बंद करून भ्रामरी, ओंकार, त्याच्यानंतर ध्यान पण कर. भ्रामरी कसं करायला हवं, 3 बोटं वक्र करायचे, दोन्ही डोळ्यांच्या खोबरीमध्ये ठेवायचं, तर्जनी वरती ठेवायची, दोन्ही हातांच्या अंगठ्याने कानांच्या पाळ्या बंद करायच्या, दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा आणि श्वास सोडते वेळी भुंग्याप्रमाणे ओमचं उच्चारण करायचं. थोडी खेचरी मुद्रा लावली तरी चालू शकते. अन्य साधारण महत्व सांगितलंय हठयोग प्रतिपिकामध्ये आहे ना, खेचरी मुद्राचं. त्याच्यानंतर मस्तिष्क आपलं काय होतं, एकदम कॉन्सन्ट्रेशन येतं या ठिकाणी, मनाच्या एकाग्र येते. 3 वेळा भ्रामरी झाल्यानंतर 3 वेळा ओंकार प्राणायाम असं करायला हवं. असं ओंकार प्राणायाम, असं मस्तपैकी अनुलोम विलोम करत करत आहे ना, भजन ऐकत ऐकत मग आपण काय करणार आहोत, त्या परमेश्वराचं स्मरण करणार आहोत. भक्तियोग निरंतर उपासनेमध्ये असायला हवं. उपासना आपला अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे. व्यसन आणि वासना हे काय आहे, व्हायरस आहे. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर लोड केलं तर व्हायरस प्रवेश करू शकणार नाही. म्हणून थोडस अनुलोम विलोम करता करता, भगवान जैसा कोई नहीं, भगवान जैसा कोई नहीं, वो तो जहान में सबसे बड़ा है, वो तो जहान में सबसे बड़ा है, भगवान जैसा कोई नहीं, भगवान जैसा कोई नहीं. हम सब जग का आधार वही दातार, वही करतार वही है. माता पिता बंधु व सखा सारे जग का आधार वही है. हम सब जग का आधार वही दातार, वही करतार वही है. माता पिता बंधु व सखा सारे जग का आधार वही है. दुखी असहायों का भी, दुखी असहायों का भी वही आसरा है. भगवान जैसा कोई नहीं, भगवान जैसा कोई नहीं. इधर उधर को बचा के नजर दुनिया में अगर कोई पाप करेगा. कर्मफल सिद्धांत के ऊपर भजन के चरण ध्यान से सुनना इसको. कभी भी है ना गलत, कभी भी
नींद में भी यही नहीं सोचना कि मैं अकेला हूं, अगर थोड़ा अधर्म किया, असत्य किया तो चलेगा क्या, पाप किया तो चलेगा क्या, मैं अकेला हूं, मुझे कोई नहीं देख रहा। बहुत सारी भ्रम और भ्रांतियां हमारे भीतर में होती है और हम अधर्म करते हैं, अन्य अधर्म करते हैं, असत्य का आचरण करते हैं, दुराचार करते हैं, व्यसन और वासना भी करते हैं। शरीर पूरा है ना सड़ और किड़ जाता है, क्योंकि हम अकेले होते हैं तो पाप मन हमें है ना पाप करने के लिए हमें क्या करता है, उकसाते रहता है। लेकिन अकेले में भी आप ये सोचना मेरा आत्मा और परमात्मा 24 घंटा मेरे साथ में है और मुझे हर बार वो देखता है और वही मेरे साक्षीदार, वही मेरा आत्मा के परमात्मा भी वही पिता है। मैं कभी भी असत्य, अधर्म, व्यसन और वासना में, दुराचार में नहीं जीऊंगा। मैं निरंतर सत्य का धर्म के पथ के ऊपर चलूंगा और वही परमात्मा मुझे क्या करेंगे, वो सत्य का आचरण ही परमात्मा मेरा आत्मबल बढ़ाएंगे, मेरा मनोबल बढ़ाएंगे और फिर मेरा पुण्य बढ़ जाएगा और उसी से मैं नर से नारायण बनने की प्रक्रिया में खुद को ना मार्गस्थ करूंगा। इधर उधर को बचा के नजर दुनिया में अगर कोई पाप करेगा, देख रहा कण कण में बसा ईश्वर सबका इंसाफ करेगा। इधर उधर को बचा के नजर दुनिया में अगर कोई पाप करेगा, देख रहा कण कण में बसा ईश्वर सबका इंसाफ करेगा। जिसे वो न जाने ऐसा दुनिया में क्या है, जिसे वो न जाने ऐसा दुनिया में क्या है, भगवान जैसा कोई नहीं, भगवान जैसा कोई नहीं। वो तो जहान में सबसे बड़ा है, वो तो जहान में सबसे बड़ा है, भगवान जैसा कोई नहीं। और उस महान भगवान की, उस रचयिता की, उस है ना निर्माता की, उस व्यवस्थापक की हम क्या करें, उपासना करें, उनको निरंतर याद करें, उनको बहुत श्रद्धा के साथ, गहराई के साथ। उनका अस्तित्व कण कण में है, मेरे भीतर में भी है, बाहर में है, माता पिता में है, गुरु में है, मूर्ति में है, अमूर्त में भी है, व्यक्त में भी है, अव्यक्त में भी है। आओ उस व्यक्त से अव्यक्त की यात्रा शुरू करें। 3 बार ब्रह्मरी करें, 3 बार ओंकार करें, लंबा गहरा सांस भरना। होती व्यसन आणि वासना होते, त्याच्यामुळे ना मला तुमचं दर्शन कुठं दिसायचं, फक्त मंदिरमध्ये, मस्जिदमध्ये, गिरिजाघरमध्ये। पण आता तुम्ही सर्वत्र व्यापक, सर्वशक्तिमान, ईशावास्यमिदं वासुदेव सर्वम यत्किंचित जगत्याम जगत्तेन त्यक्तेन भुंजिता। सभी तरफ आप हो, हमारे भीतर आप हो, आपके भीतर हम हैं। एकत्व है उस आत्मा का और परमात्मा का, सहअस्तित्व है उस आत्मा और परमात्मा का। ये बहुत बड़े सिद्धांत हमें अभी पता चले, अभी तो स्थान की दूरी नहीं। पानी में मीन शांति ब्रह्म शांति सर्वम शांति शांति देव शांति सामा शांति रेदे। ओम शांति शांति शांति। ओम। दोनों हाथ जोड़ के प्रातः स्मरणीय परम पूज्य स्वामीजी महाराज आचार्य कोटी कोटी वंद। तुम्हा सर्वांनाही ओम प्रणाम। तर हा कंप्लीट 1.5 तासाचा योग झाला, 3 चरणाचा योग झाला हा, जे